नमस्कार. श्री ओम निसर्गोपचार केंद्र सातारा येथे तुमचं सहर्ष स्वागत. तुमचं नाव काय आहे? सुरेखा विजयसिंह इथापे. हां, कुठून आलेला आहात? देगाव, तालुका वैद, जिल्हा सातारा. ओके, देगाववरून आलेलं आहे. तुम्हाला त्रास काय होत होता? मला ना हा गुडघा अतिशय दुखायचा आणि चमकडल्यासारखं व्हायचं. हे हाताची बोटं, हे हात, दोन्ही गुडघे, पाठ दुखायची आणि हात पूर्ण असा होतच नव्हता, असा वरती हात होतच नव्हता. बर. तुम्हाला इथं श्री ओम निसर्गोपचार केंद्रात जाण्याबद्दल कुणी सांगितलं? माझ्या मुलीकडून कळालं, मला जावयाकडून कळालं. बर. हां, मग तुमच्यावर काय काय उपचार करण्यात आले इथं? इथं पहिल्यांदा ते बोन सेटिंग केलं. बर. पूर्ण हाडं वडली, हां, असे पाय वडले, हात सगळे बॉडीचं ते हे केलं, असं ओढलं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं. बर. आणि मग ते इतकं पाय असं जकडल्यासारखं होतं, हे गुडघा पूर्ण जकडल्यासारखं होता. म्हणजे मला असं थोडं चालताच येत नव्हतं, गुडघ्यावर बाहेरच द्यायला येत नव्हता, वजनच माझं पडून येत नव्हतं. बर. हां, मग ते त्यांनी बोन सेटिंग केल्यापासून म्हणजे माझं इतकं अंगातून सगळं हलकापणाच आला, जडपणा होता. ते पाय गुडघा माझा चालत नव्हता, तो अगदी व्यवस्थितच झाला. म्हणजे एकदम अंगच सगळं हलकं झालं. सगळे सांधे असे त्यांनी ओढले, बोट ओढली, हाताचे सांधे, पायाचे, बोटाचे असे सगळं हे केल्यामुळं माझं सगळं अंगच ढिलं पडलं एकदम. अगदी मला असं झालं की माझं ते आजारपणच क्लिअर झालं. बर. त्याच्यानंतर काय उपचार केले तुमच्यावर? त्याच्यानंतर मग मला कोर्स करायला लावला 10 दिवसाचा. करा तुम्ही म्हणले. बर. ते माझा 10 दिवसाचा कोर्स म्हणजे ते बसती, तेलाची बसती पाठीवर गरम करून ते शेकून मग ते त्या लेडीज एक चोळत होत्या मला. बर. हां, त्या मालिश करायच्या माझ्या पाठीला, हाताला, हां. संपूर्ण पाठीचा कंबरपर्यंत बर. पूर्ण मालिश करत होत्या त्या. बर. आता मालिश केल्यामुळं कपिंग केलं का तुम्हाला? कपिंग केलं पहिल्या दिवशी, कपिंग केलं. हां, त्यानं तर लय छान वाटलं. ते कपिंग केलं ना, तेव्हा सगळ्या शरीरातलं ते जरूर खेचूनच घेतलं का काय आजारपण असंच वाटायला लागलं. हां, म्हणजे बोन सेटिंग केलं, मसाज केला आणि कपिंग केलं. कपिंग केलं. बर. आता हे तिन्ही ट्रीटमेंट केल्यामुळं आज तुम्हाला कितपत फरक जाणवतोय? मला तर 80% फरक झालाय. बर. आता एवढ्या 6 दिवसात. आजचा 6वा दिवस आहे. 6 दिवस झाले. हां, त्याच्या 6 दिवस झाले हां. पूर्ण. म्हणजे कंटिन्यू माझं हे मशाज चालू आहे. बर. पूर्ण 6 दिवस झाले. मला 80% फरक आहे. ओके. आता तुम्हाला काही व्यायाम सांगितलेत का? व्यायाम थोडे म्हणजे अजून तर काय सांगितलं नाही, जाताना सांगतो म्हणाले. बर. हां, बर. तर आता तुम्हाला व्यायाम सांगितले जातील, ते व्यायाम करा. आणि तुम्ही असं जर कंटिन्यू हे केलं तर तुमच्यात बराचसा फरक पडेल आणि तुम्हाला पुन्हा ह्या ट्रीटमेंटची सुद्धा गरज भासणार नाहीये. तर तुमचा इतरांना, ज्यांना आजार आहे, ज्यांचं दुखतंय, इतरांना तुम्ही काय सल्ला द्याल? इतरांना मी असं सांगू शकते की इतका फरक आहे ना, म्हणजे मी खरंच, मला बसता येत नव्हतं, मला जमिनीवर बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. गुडघ्यावर असं चालायचं म्हणलं तर कचकन गुडघा चमकायचा आणि मला चालणंच माझं बंद व्हायचं. त्यामुळे मी इथं आल्यापासून ना मी पूर्ण माझं अंगच मोकळं झाले आणि मला खाली बसता येतं, उठता येतं, चालताना काही प्रॉब्लेम होत नाही, काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही. माझा गुडघा चमकत नाही की काय नाही. हात पण हा दुखत होता, तो पण आता बरा झालाय. आता वर जातो का हात? हात वर जातो. हो, छान वर जातो खाली. छान. पहिला जात होता का? पहिला नव्हता, असा एवढाच व्हायचा, तेवढा जायचा. एवढाच जायचा. बर. बर. तुमच्यावर जातच नव्हता. अरे वा, छान. हा. हां. तर ज्यांना आजार आहे त्यांना तुम्ही काय सांगाल मग? तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या केंद्रात येऊन, नैसर्गिक उपचार केंद्र आहे की नाही, ह्याच्यात येऊन तुम्ही ह्या उपचार घ्या. अतिशय चांगला आहे, अतिशय चांगला आहे. म्हणजे तो हेच होणार आहे, माणसाला पूर्णच बरा करणार आहे, पूर्ण. बरं, ठीक आहे. बरेच जण म्हणतात की उपचारासाठी खर्च जास्त होतो, याच्याबद्दल तुमचं मत काय? बरं, नाही, इतर खर्चापेक्षा हा खर्च कमीच आहे. ओके, छान आहे. हा खर्च म्हणजे कसा, असा तसा नाही, पूर्ण त्या माणसाला या आजारातून मुक्त करणारा म्हणजे हे आहे.
आता इतर ठिकाणी कितीतरी औषधं घेतली, कितीतरी डॉक्टर झाले, पण मी असे डॉक्टर नाहीत बघितले. बर 8-10 दिवसात पूर्ण बरा करणार माणूस, क्लिअर करणार. बर म्हणजे एकंदरीत तुम्ही ज्या तुमच्या उपचार केले त्या उपचारावर तुम्ही 100% समाधानी आहे. समाधानी आहे म्हणजे आहे. ओके ओके, छान. असंच तुम्ही समाधानी राहा आणि पूर्णपणे निरोगी राहा आणि पुन्हा असे प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यामध्ये येऊ नयेत ही अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही इथं आला आणि आमचं श्री ओम निसर्गोपचार केंद्रामध्ये उपचार घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.